श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। नवरात्रीमध्ये आपण कुंकुमार्चन आहे ते कधी करायचं आहे, ते कसं केलं जातं, कुंकुमार्चन हे का केलं जातं, कुंकुमार्चन म्हणजे नक्की काय। नवरात्रीमध्ये देवी तर घटी बसलेली असते, त्यामुळे आपण कुंकुमार्चन आहे ते नक्की कशावरती करायचं आहे, त्याचबरोबर ते आपण केव्हा करायचं आहे आणि कुंकुमार्चन करत असताना आपण मंत्र कोणता म्हणायचा आहे, कोणते स्तोत्र म्हणून आहे ते कुंकुमार्चन करायचं आहे, ही जी संपूर्ण माहिती आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका, सविस्तर माहिती आहे ती तुम्हाला मिळेल। चॅनेलवरती जर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये आपल्या कुलस्वामिनीचं नाव नक्कीच लिहा। देवी माता शक्ती तत्वांची देवी आहे। कुंकुमार्चन हे का केलं जातं त्यात आपण पाहूया। शक्ती तत्वाची निर्मिती लाल प्रकाशातून झालेली आहे आणि कुंकवात शक्ती तत्व आकर्षित करण्याची क्षमता असते। म्हणूनच जेव्हा केव्हा आपण आई जगदंबेच्या मूर्तीवरती किंवा अन्नपूर्णा मूर्ती आणि महालक्ष्मीची जी मूर्ती आहे, त्याचबरोबर श्रीयंत्रावरती ज्यावेळेस कुंकुमार्चन करतो तेव्हा ते जागृत होते आणि जागृत मूर्तीतील शक्तितत्व मूर्तीमध्ये येते, त्यामुळे आपण त्यावरती कुंकुमार्चन आहे ते करायचं असतं। नंतर हे कुंकू जर आपण एखाद्या डबीमध्ये आहे ते भरून ठेवायचं असतं आणि ते आपण आपल्या कपाळाला, त्याचबरोबर आपल्या घरातील सर्वांच्या कपाळाला आहे ते लावायचं असतं। आपल्याला खूप छान असे अनुभव येतात। आई जगदंबेची कृपा आहे ती आपल्यावरती झालेली असते। म्हणूनच आपण कोणत्याही कार्यासाठी बाहेर जात असताना, म्हणजे आपलं कार्यसिद्धी व्हावी यासाठी, त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्या कपाळाला कुंकू लावून आहे ते बाहेर जायचं आहे। नक्कीच आपल्याला चांगला अनुभव आहे तो येईल। कुंकुमार्चन हे कोणी करायचं आहे, कुंकुमार्चन हे घरातील कुलस्त्रीने आहे ते करायचं आहे किंवा हे पुरुषांनी जरी केलं तरीही चालू शकतं, पण शक्यतो करून कुलस्त्रीने करावं। कारण जी श्रीशक्ती आहे किंवा जी लक्ष्मी आहे ती लक्ष्मीकडेच आकर्षित होते आणि आपल्या घरातील कुलस्त्री हीच आपली लक्ष्मी असते। त्यासाठी शक्यतो करून कुलस्त्रीनेच जे कुंकुमार्चन आहे ते करावं। कुंकुमार्चन हे आपण वर्षभर कधी करतो तर पौर्णिमा आणि अष्टमीला आहे ते करतो, पण नवरात्रीमध्ये देवी तत्व आहे ते जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं। देवी आपल्या घरामध्ये सूक्ष्म रूपात वास करत असते, त्यामुळे देवीचा वास आहे तो आपल्या घरामध्ये असतो। त्यामुळे आपण नवरात्रीमध्ये रोज आपल्याला जर कुंकुमार्चन करणं शक्य झालं तर जरूर करावं। जर नाही आपल्याला रोज करणं शक्य झालं तर कमीत कमी आपण पंचमी, सप्तमी, अष्टमी आणि नवमीला तरी कुंकुमार्चन आहे ते आपल्या घरामध्ये करायचंच आहे। या तिथीला आपण आवर्जून करावं। ह्या ज्या तिथी आहेत ह्या अतिशय महत्त्वाच्या तिथी नवरात्रीमधील आहेत। आता देवी घटी बसलेली आहे तर आपण कुंकुमार्चन आहे ते नक्की कसं करावं ते आता आपण पाहूया। देवीचा टाक आहे तो आपल्याला हलवायचा नसतो, का तर ती देवी घटी बसलेली असते। तर आपण आपल्या घरातील अन्नपूर्णा माता किंवा लक्ष्मी माता किंवा श्रीयंत्र आपल्या सर्वांच्याकडे यापैकी कोणती तरी एखादी मूर्ती किंवा श्रीयंत्र आहे ते असू शकेल किंवा आपल्याकडे देवीचा फोटो जरी असला तरीही चालेल। यावरती आपल्याला कुंकुमार्चन आहे ते करायचं आहे। कुंकुमार्चन आपण मूर्तीवरती कशा पद्धतीने करायचं ते मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलेलंच आहे आणि त्याचबरोबर श्रीयंत्रावरती आपण कुंकुमार्चन आहे ते कशा पद्धतीने केलं जातं तेही तुम्हाला मी स्क्रीनवरती व्हिडिओ आहे तो दाखवलेला आहे। इतर पूजा आहे ती मी दाखवली नाही, फक्त कुंकुमार्चन कसं करतात एवढंच फक्त दाखवलेलं आहे। तर आपण ज्यावेळेस कुंकुमार्चन करणार आहे त्यावेळेस अन्नपूर्णा माता किंवा लक्ष्मीची जी मूर्ती असेल त्याच्यावरती आपल्याला अभिषेक आहे तो घालून घ्यायचा आहे। आपल्याकडे अन्नपूर्णा जर असेल तर त्यावरती आपण कुंकुमार्चन आहे ते करावं, कारण अन्नपूर्णा म्हणजेच आपल्या आई जगदंबेचं ते एक रूप आहे, तर त्यावरती आपण कुंकुमार्चन आहे ते करू शकतो। तर आपण ती जी मूर्ती आहे ती पहिल्यांदा आपल्याला एका तामणामध्ये घ्यायचं आहे, त्याला आपण अभिषेक आहे तो घालायचा आहे। अभिषेक घातल्यानंतर आपण स्वच्छ आहे ते पुसून घ्यायचे आहे, तिची पंचोपचारिक पूजा करून घ्यायची आहे। आपण एका तामणामध्ये देवीची मूर्ती आहे ती घ्यायची आहे। मी आता सध्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल की एक वाटी आहे ती घेतलेली आहे, त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे करून, तर तुम्ही तशा पद्धतीने आहे तेही घेऊ शकता। देवीची मूर्ती आपल्याला घ्यायची आहे। देवीची मूर्ती घेतल्यानंतर आपल्याला देवीला कुंकुमार्चन हे कसं करायचं आहे की आपली जी 5 बोटं आहे त्या 5 बोटांनी केलं तरी चालतं किंवा आपली जी 3 बोटं आहेत 3 बोटं म्हणजे अंगठा, त्याचबरोबर मधलं बोट आणि त्याच्या
मधल्या बोटात शेजारचं बोट असं म्हणजे करंगळी शेजारचं बोट अशा 3 बोटांनी आपण देवीच्या टाकावरती किंवा देवीच्या मूर्तीवरती आपण कुंकुमार्चन तिच्या चरणापासून मस्तकापर्यंत असं वरतीपर्यंत आपल्याला न्यायचं आहे। तुम्हाला ते स्क्रीनवरती दिसत असेल। तर आपण हे कुंकुमार्चन करताना या नवरात्रामध्ये जास्तीत जास्त करून आपण नवार्णव मंत्र आहेत त्यानेच आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे। नवार्णव मंत्र हा आहे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडे विच्छे। हा मंत्र आपल्याला 108 वेळा म्हणून आपल्याला देवीच्या टाकावरती किंवा मूर्तीवरती आपल्याला जे कुंकुमार्चन आहे ते करायचं आहे। ते कशा पद्धतीने करायचं ते तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच आहे। किंवा आपण श्रीसूक्त आहे तेही म्हणून करू शकतो किंवा देवीचं जे अष्टोत्तर नामावली आहे त्यानेही आपण कुंकुमार्चन आहे ते करू शकतो किंवा दुर्गादेवीचा जो बीजमंत्र आहे तो म्हणजे ओम ह्रीं यानेही आपण कुंकुमार्चन आहे तेही करू शकतो। अशा पद्धतीने आपण देवीच्या मूर्तीवरती आपल्याला कुंकुमार्चन आहे ते करायचं आहे। आता श्रीयंत्रावरती आपण कुंकुमार्चन करताना कसं करायचं आहे तर श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करताना आपल्याला मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलेलंच आहे जी करंगळी शेजारचं जे बोट आहे ते आणि अंगठा असं त्या चिमटीमध्ये आपल्याला कुंकू असं आहे ते घ्यायचं आहे आणि आपल्याला श्रीयंत्रावरती श्रीं श्रीं हा मंत्र किंवा नवार्णव मंत्र आहे कारण नवरात्रीमध्ये आपण आई जगदंबेची सेवा आहे ती करत असतो त्यामुळे आपण नवार्णव मंत्र आहे तोच आपण म्हणून देवीच्या किंवा श्रीयंत्रावरती आहे ते आपल्याला कुंकुमार्चन आहे ते करायचं आहे। कुंकुमार्चन झाल्यानंतर आपण ते कुंकू आहे ते एका डबीमध्ये आहे ते भरून ठेवायचं आहे। नंतर ते आपण आपल्या घरातील सर्वांनी कपाळाला आहे ते लावायचं आहे। कोणत्याही आपण कामासाठी जाताना यशप्राप्तीसाठी आहे ते आपण नक्कीच आपल्या कपाळाला लावावे, आपल्याला यशप्राप्ती आहे ती मिळेल। हे जे कुंकू आहे आपण कुंकुमार्चन केलेलं हे पुन्हा आपण देवाला किंवा देवीलाही लावण्यासाठी आपल्याला वापरायचं नाही, ते वापरलं जात नाही। कुंकुमार्चन हे आपण या म्हणजे ज्या तिथी सांगितलेल्या आहेत त्या तिथीला आपण संपूर्ण दिवसभर कधीही कुंकुमार्चन आहे ते केलं तरी चालू शकतं। कुंकुमार्चन झाल्यानंतर आपण देवीला कोणताही एखादा गोडाचा नैवेद्य आहे तो दाखवायचा आहे। देवीची आरती आहे तीही आपल्याला करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने आपण नवरात्रामध्ये कुंकुमार्चन आहे ते करून घ्यायचं आहे। नवरात्रामध्ये कमीत कमी एकदा तरी कुंकुमार्चन आहे ते आपल्या घरामध्ये नक्कीच करावे। जरी आपल्या घरी घटस्थापना नसेल केली तरीही आपण कुंकुमार्चन आहे ते जरूर आवर्जून आहे ते करावं। श्री स्वामी समर्थ।